नमस्कार. नाथरेकर स्मृती प्रतिष्ठानने सुरू केलेल्या रामरक्षा स्तोत्र पठनाचा सत्राचा हा तिसरा दिवस. कालच्या सत्रात आपण 9 श्लोक संपवले. आज आपण 10व्या श्लोकाला सुरुवात करीत आहोत. एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत्. सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. परत एकदा ऐका. एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. आता मी म्हणणार. एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. पुढचा श्लोक. पाताल भूतल व्योम पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः. हे एकाच ओळीत संधीमध्ये लिहिलेलं असलं तरी प्रत्येक अक्षरावर आपण बोट ठेवत राहिलात तर चुका होणार नाहीत, अक्षरं सुटणार नाहीत. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः. न द्रष्टुमपि शक्तास्ते न द्रष्टुमपि शक्तास्ते. दृष्ट नाही, द्रष्ट. न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः. चारिण म्हणून सोडू नका, विसर्गाचा स्पष्ट उच्चार झाला पाहिजे.
चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः। अनुस्वाराबद्दलचे नियम आपण शिकलो. इथे रक्षितम रामना असं नाहीये. यरलव पुढे आल्यानंतर आपण अनुस्वाराचा उच्चार हलका व करतो. रक्षितं रामनामभिः. आता ओळ. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. आता मी म्हणणार. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. पुढचा श्लोक. रामेति रामभद्रेति. भद्रेति नहीं है, ह्रस्वती. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन्. नरो न लिप्यते पापैर्. भूवरच्या रफाराचा उच्चार आपण आधी घेतोय. सर्व मध्ये जसं सर्व सवर येतो, सच्या बरोबर र म्हणतो आपण, तसं नरो न लिप्यते पापैर्. पापैहि त्या विसर्गाचा तो र झालेला आहे. नरो न लिप्यते पापैर् भुक्तिं मुक्तिं च विंदति. बघा, या दोन्ही अनुस्वारांचा उच्चार मी वेगळा करते. भुक्तिं पुढे मय, मुक्तिं च छ जय, भुक्तिं मुक्तिं च विंदति. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन्. नरो न लिप्यते पापैर् भुक्तिं मुक्तिं च विंदति. आता ओळ. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन्. नरो न लिप्यते पापैर् भुक्तिं मुक्तिं च विंदति. आता मी म्हणणार. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन्. नरो न लिप्यते पापैर् भुक्तिं मुक्तिं च विंदति. पुढचा श्लोक. जगज्जयित्रैकमंत्रेण. मोठा न आहे. जगज्जयित्रैकमंत्रेण रामनाम्नाभिरक्षितम्.
यः कंठे धारयेत् तस्य बघा, धारयेतस्य नाही, धारयेत तस्य आहे म्हणून तला त. यः कंठे धारयेत तस्य करस्थाः सर्वसिद्धयः. दोन्ही विसर्गांचा उच्चार स्पष्ट झाला पाहिजे. करस्थाः सर्वसिद्धयः. जगज्जयित्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्. यः कंठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः. आता ओळ. जगज्जयित्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्. यः कंठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः. आता मी म्हणणार. जगज्जयित्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्. यः कंठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः. पुढचा श्लोक. वज्रपंजरनामेदै बघा, एकतर पवर अनुस्वार असेल आणि त्या अनुस्वाराचा उच्चार आपण यच करणार आहोत. इथे दिलेल्या जी स्क्रिप्ट आहे, आपल्या समोरचं जे स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये ज ला य लावलेलं आहे. लक्षात घ्या. च छ ज झ य. कारण च वर्गातलं जे अनुनासिक आहे ते आहे य, म्हणून प वरच्या अनुस्वाराचा उच्चार य होतो. वज्रपंजरनामेदै. पुढे य आल्यामुळं आपण वज्रपंजरनामेदै. यो रामकवचं स्मरेत्. च वरचा अनुस्वाराचा उच्चार स कडे जातो. यो रामकवचं स्मरेत्. अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्. वज्रपंजरनामेदै. यो रामकवचं स्मरेत्. अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्. आता ओळ घेऊया. लक्षात घ्या, दुसऱ्या ओळीतला जो विसर्ग आहे त्याचा स्पष्ट उच्चार व्हावा. अव्याहताज्ञ सर्वत्र असं नाही आहे. अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम्. आता ओळ. वज्रपंजरनामेदै यो रामकवचं स्मरेत्. अव्याहताज्ञः सर्वत्र
लभते जयमंगलम्। आता मी म्हणणार, वज्रपैंजरनामेदै यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्। पुढचा श्लोक, आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः। आता ओळ बघा, 2, 3 जे विसर्ग आहेत त्याचा उच्चार स्पष्ट व्हावा। आपण म्हणालो की रामरक्षा आपल्याला पाठ असेलही, पण शुद्ध म्हणण्याचे जे संस्कार जिभेवर असावेत आणि त्यातून मिळणारं जे समाधान आहे ते अलौकिक असं आहे। म्हणून आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः। आता मी म्हणणार, आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः। इथे आपण थांबणार आहोत। आज आपण या रामरक्षा पठन स्तोत्राच्या 3ऱ्या दिवशी 10 ते 15 असे 6 श्लोक संपवले। नमस्कार।